अध्याय 15वा. ओम श्री गजकर्णाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. नमन करूया लक्ष्मीनाथ मेघधश्याम विष्णुदेवाला. 3 पावलाने पाताळात पाठविले. बळीराजाला द्या आशीर्वाद. लक्ष्मीनारायणा तुम्ही मजरा अकोल्याला होते. स्वामी शिवजयंतीला क्रांतीवीर लोकमान्य टिळक येणार होते व्याख्यानाला. बाळ गंगाधर टिळक म्हणजे केसरी, केसरी म्हणजे सिंह, सिंहासारखे होते त्यांचे लेखन. ऐकण्यासाठी लोकमान्यांचे संभाषण. दुरून दुरून आले होते सारे जन. शूरवीर छत्रपतीच्या शिवजयंतीचे भाषण. अध्यक्षस्थानी होते स्वामी श्री गजानन. लोकमान्य बदले श्री राजे शिवाजी आपले श्रद्धास्थान. स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले समजावून. महाराष्ट्रातील मराठ्यांचे राज्य स्थापन करून श्री शिवरायांना समर्थ रामदास करी मार्गदर्शन. तसेच आज आम्हाला करीत आहेत मार्गदर्शन. लवकरच भारत होईल मुक्त गुलामगिरीतून. धन्य धन्य आजी माझे जीवन. लोकमान्याचे ते जाहल भाषण ऐकून स्वामी बदले 24व्या कलमातून लोकमान्यांना इंग्रज नेतील अटक करून. लोकमान्याला नेतील अटक करून. लोकमान्य मात्र कैदेत काढतील. एक महान ग्रंथ लिहून गीतेवर गीता रहस्य नाम. स्वामींचे बोल खरे झाले. इंग्रजांनी लोकमान्यांना अटक करून नेले. मंडाले तुरुंगात नेऊन टाकले. दादरा खापर्डे धावले अमरावतीवरून. लोकमान्याच्या साह्यास आले धावून. दादा खापर्डे बदले घ्यावे शेगावी दर्शन. कोल्हट करा सजनास त्रास सोचल्या वाचून. राज्यक्रांती कशी येईल धावून. अरे शिवाजी राजे सुद्धा गेले होते ना. औरंगजेबाचे केदी होऊन. दुःखाशिवाय नाही सुखी जीवन. घेऊन जा लोकमान्यास हा प्रसाद म्हणून. लोकमान्यांना तो भाकरी प्रसाद देऊन. कोल्हटकरांचे स्वामी चे पुन्हा सांगितले श्रद्धापण. लोकमान्य बदले स्वामी आहेत भूत वर्तमान आणि भविष्य सारे जाणून. खरोखर लोकमान्यांनी मंडाले तुरुंगात काढला गीता रहस्य ग्रंथ लिहून. कोल्हापूरचा श्रीपाद काळे एक ब्राह्मण इंटरपर्यंत घेतले होते शिक्षण. काढले होते त्याने ओयम टोगेचे चरित्र वाचून. विचार करू लागला म्हणून परदेशात घ्यावे शिक्षण. स्वामी बदले श्रीधरादे विचार सोडून. घ्यावे येते अध्यात्माचे शिक्षण. सुधारेल तुझे जीवन श्रीधराने घेऊन. BA MA शिक्षण विद्यार्थ्यांना केले ज्ञानदान. श्रीधराचे जीवनात खुलले नंदनवन. श्रीधराने घेतले स्वामींचे दर्शन. 15वा अध्याय श्री गजानन स्वामी अर्पण. श्री अध्याय 15वा संपूर्ण.